या व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही बैलगाडाप्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. कर्जत तालुक्यातील वैजनाथ या ठिकाणी आपण आलेलो आहोत. बैलाचं नाव आहे भिंगरी आणि भोला. या बैलांनी आदत वयापासून संपूर्ण मैदानं गाजवलेली आपण पाहिलेली आहेत आणि जो धुमाकूळ त्यांनी घातलेला आहे त्यांची संपूर्ण कहाणी, संपूर्ण माहिती बैलांबद्दल आपण दादांकडून घेऊया. त्याचे मालक जे आहेत सतीश दादा यांच्याशी आपण निवांत सविस्तर चर्चा करूया. मित्रांनो नमस्कार. आम्ही बैलगाडाप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुषार थोरवे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आपण आलेलो आहोत कर्जत तालुक्यातील वैजनाथ या ठिकाणी, ज्या गावाचं नाव एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध संपूर्ण महाराष्ट्रावर राज्यभर आहे अशा गावा ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि त्या गावाची शान म्हणून ओळखले जाणारे सतीश दादा भोपी यांच्या बैलांची मुलाखत घेण्यासाठी. तर बघूया या बैलांची सविस्तर माहिती आपण सतीश दादांकडून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. धन्यवाद. दादा तुमचं प्रथमतः नाव सांगा. माझं नाव सतीश अंबाजी भोपी, राहणार वैजनाथ, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. दादा कसा लागला नाद तुम्हाला? हा मला नाद लहानपणापासून बैलांचा शर्यतीचा नाद. तुमचे म्हणजे पूर्वजांपासून बैल होती तुमच्याकडे? होती. ओके. मग त्या बैलांबद्दल, त्या बैलांची काही नाव आम्हाला कळतील? त्या बैलाचं नाव आमचे पुरत बैल होती, त्याचं नाव एक हरण्या आणि एक राजा म्हणून असे बैल होते. बरं आपल्या बैलांची नावं सांगा. आमच्या बैलाचं नाव भिंगरी आणि भोला. ओके. दादा भिंगरी बद्दल काय सांगाल? कुठून घेतला होता भिंगरी आपण? भिंगरी हा आम्ही चाकणच्या बाजारामधनं खरेदी केला. लहान वासरू आणलं होते तेव्हा. ओके. आणि मग दादा भिंगरीला कशा पद्धतीने, म्हणजे त्याचा गुरु कोणी शिकवलं त्याला? त्याचा गुरु कुटुंबाचा लोकरे म्हणून, शरद लोकरे म्हणून यांचा बकासूर आहे. ओके. छोटी मूर्ती लहान कीर्तिमान तसं म्हणावं लागेल. आणि दादा म्हणजे लहान वयात आदात वयात बघा बाळाचे पाय पाळण्यात दिसत असं आपण म्हणतो. असं का वाटलं तुम्हाला का हा बैल पुढे आपलं नाव करेल? काय त्याच्यामध्ये विकत घेताना तुम्ही काय विशेष गुण बघितले होते? ह्याला विकत घेताना त्याचे पाय, त्याचा बांधा, त्याचे कान वगैरे त्याच्या हावभावामुळे आम्ही त्याला विकत घेतला. दादा बरं आता ह्या उन्हाळ्याच्या, आता बघा जवळजवळ 46-47 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आपल्याकडे. कशा प्रकारे काळजी घेता बैलांची? आम्ही जेव्हा घरून शर्यतीला बैल नेतो तेव्हा आम्ही नेतानाच नेट घरून घेऊन जातो. त्याला आम्ही सावलीमध्ये ठेवतो, उन्हामध्ये ठेवत नाही. उन्हापासून आम्ही त्यांचं संरक्षण करतो. दादा आपल्या भिंगरी बद्दल ह्या वर्षामध्ये किती गुलाल झाले? या वर्षामध्ये 34 गुलाल झाले. 34 गुलाल. हा. आणि म्हणजे बिनजोडचा बेतात बादशाह म्हणावं लागेल. कुठल्या साईडने बोलतो हा बैल? आमचा डाव्या खांदी आतून पळतो आणि उजव्या खांदी बाहेरून पळतो. आणि आता त्याच्या बाजूला हा जो समांतर बैल आहे आपला भोला, त्याच्याबद्दल काय सांगाल? हा भोलाच्या शर्यती आता टोटल आमच्या 14 आल्या चालू सीझनला. आणि बोरीच्या वाटीला आमची घासून गाडी झाली. हो, ती मी 4x4 चिक्या, बरोबर, कोलीकोपरचा घासून, अगदी गाडी घासून म्हणजे आमची गाडी जवळजवळ टचच झाली होती. मी बघितली, अत्यंत घासाघीत झाली होती ती शर्यतीमध्ये, गटामध्ये. दादा काय बघून घेतलं, कुठून खरेदी केला होता आपला हा बैल? आम्ही हाल फाट्यावरनं खरेदी केला. ह्या बैलाचं लांबी, त्याची छाती, त्याचे कान, त्यांची शिंग, पाठीमागचा चौतारा हा बघून बैल आम्ही खरेदी घेतला. विशेष म्हणजे पांढरा वस्त्र बोलल्यानंतर खूप काळजी घ्यावी लागते. आता ह्या सीझन मध्ये पांढऱ्या याला खूप त्रास होतो म्हणजे बैलांना, तर कशी काळजी घेतात त्याची विशेष? आम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जी आम्ही धुचोळ वगैरे ठेवतो, परत त्यांचं आहार टाइम टू टाइम आहार देतो आम्ही त्यांना. आहार आम्ही बैलांना जास्त पण नाही देत. हा शर्यतीच्या बैलांना आहार हा लिमिट मध्ये ठेवायला लागतो. दादा आहार म्हणजे नक्की काय देतात? आहार आम्ही मका देतो, ऊस देतो, परत उडीद डाळ देतो. ह्याच्या व्यक्ती पेंडा देतो. पेंड्याने जनावर पाणी जास्त खेचतं, मुळे फ्रेश राहतं जनावर. दादा वरचं वातावरण आपल्याकडचं वातावरण खूप फरक आहे. काय वातावरण चेंज झालं तर का बैलांना त्रास होतो का? आपल्याकडच्या वातावरणाच्या बैलांमध्ये काही त्रास होत नाही. आपले मुंबईचे बैल घाटावर जरी पळायला गेले तरी आपल्या बैलांना काही फरक जाणवत नाही. ओके. आता ह्या सीझन मध्ये तुम्ही बोलता जवळजवळ 34 गुलाल आपल्या भिंगरीचे झाले. त्याच्याबद्दल तुम्ही मला म्हणजे असं त्याला हा जो त्याच्याबद्दलची जडणघडण आहे, त्याच्याबद्दल त्याचा पाठीमागचा मेन गुरु कोण आहे? त्याचा पाठीमागचा गुरु म्हणजे मी स्वतः आहे. म्हणजे तुम्ही स्वतः स्पेशल ट्रेनिंग त्याला दिली? काय सांगाल त्याच्याबद्दल? मी त्याला लहान वयामध्ये त्याला चकडीला झोपला, त्याला इथून ते
टाटा गेट तिथपर्यंत त्याला मी रोजचा रोजचा सराव द्यायचो आणि पवानी टाकतो. बरं, पोहणीचा विषय आला आता. पोहणी हा सर्वात महत्वाचा व्यायाम मानला जातो त्याच्यामध्ये. परंतु आता आपल्याकडे नदी पण राहिली नाही, कारण जेसीबीनी नदींची पातळी इतकी मोठी झालेली आहे, त्यामुळे नदीमध्ये जायला देखील भीती वाटते. तर त्या पोहण्याबद्दल तुम्ही म्हणजे दर हप्त्याला पोहणी दिली जाते, 15 दिवसांनी दिले का महिन्यातून काय आम्ही 15 दिवसात किंवा महिन्यात एकदा पवानी एकदा टाकतो. पोहून देतो. मग पोहणी पडल्यानंतर बैलाचा परिपूर्ण व्यायाम होतो. हो, व्यायाम. हा, मग त्याच्यानंतर त्याची कशी काळजी घेता? पवानी टाकल्यानंतर मग त्याला व्यवस्थित 2-3 दिवस त्याला आराम देतो. आराम द्या. आराम दिल्यानंतर मग आम्ही शर्यतीला घेऊन जातो त्याला. बरेच लोक आता बैलांची मसाज देखील केली जाते. तुम्ही आजपर्यंत आपल्या बैलांची कधी मसाज वगैरे हा, केली? करतो आम्ही त्याचे पाय वगैरे चोळतो दोन्ही बैलांचे, त्यांना जरा बरं वाटतं. बरोबर. आणि दादा शर्यतीला जाण्यापूर्वी कशा प्रकारे काळजी घेतली जाते? शर्यतीला जाण्यापूर्वी आम्ही सकाळी त्यांना खुराक देतो. खुराक दिल्यानंतर त्यांचे धुचोळ वगैरे करतो आणि नंतर आरती केल्यानंतर मग बैल आम्ही टेम्पोत टाकून शर्यतीला नेतो. बरं, आपलं ही जोडी कोणाच्या नावाने पळते? ही जोडी आमची कुमारी शीतल आणि अंश अमित गुरु यांच्या नावाने पळते. यांच्या नावाने. दादा, सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे सुट्टी मेकर, महत्वाचा भाग. सुट्टीला काय सांगाल आपल्या भिंगरीबद्दल? सुट्टीला खूप मस्ती करतो तो, खूप मस्ती करतो तो. लावता लावता जरा सुट्टी मेकरांची हैराण होऊन जाते, तरी पण ते सुट्टी मेकर आमचे प्रयत्न करतात त्याला सोडण्याचा. म्हणजे जो वादळापूर्वीची जी शांतता आहे ती आपण म्हणावी लागेल. कारण बघा, एखादा वादळ यायचं असेल तर त्या अगोदर पूर्ण शांतता असते. त्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा परिपूर्ण म्हणजे आभाळ असो काय असो, परिपूर्ण वातावरण छिन्न विच्छिन्न झालेलं असतं. तर सुट्टी मेकर जर व्यवस्थित झाली तर तुमचा विजय फिक्स आहे. बरोबर. तर सुट्टीच जर व्यवस्थित झालं नाही पाहिजे, बैल तुमचा किती पाळणार असू द्या, काय फायदा नाही. आणि आपल्या भोळाबद्दल काय सांगा, सुट्टीबद्दल? भोळा पण भिंगरी एवढाच भोळा पण मस्ती करतो, सेम. पण आमचे सुट्टी मेकर एकदम खांब आहे. स्पेशल नावं सांगा ना. मी बघा, सुट्टी मेकर तुम्हाला काय विचारतो, बैलगाडी क्षेत्राचा महत्वाचा दुवा म्हणून त्यांची ओळख. कोणतेही छोटे बैल सोडणारे असू दे किंवा मोठे असू दे, बैलगाडी क्षेत्राने महत्वाचा दुवा म्हणून त्यांचा आम्ही उल्लेख करतो. महत्वाचा जिकरीचं काम ते. ड्रायव्हर तर आहेच, पण मेन सुट्टी. तर त्यांची नावं आम्हाला तुमच्याकडून समजली तर खूप बरं होईल. सुट्टी मेकर माझा स्वतः मुलगा तुषार भोपी, ओके. संकेत गुरव, प्रसाद भोपी, परत अभि फुलावरे, ओमकार, हे सगळे आमचे जवळचे लोक. सुट्टी मेकर. हे सगळे पण बघा, सुट्टी करणं खूप महत्वाचं आहे. कारण बघा, तुम्ही बोलताय की सुट्टीला खूप त्रास देतो, आणि सुट्टी झाली योग्य तर तुमचा विजय 100%. सुट्टी व्यवस्थित झाली नाही तर तुमचा बैल किती पळणार असू दे, काही फायदा होत नाही. आणि दादा, ह्या सीझन मधला तुमच्या आठवणीत राहिलेली गुलाल कोणता? ह्या सीझनचा, मी ह्या सीझनचा विचारतो तुम्हाला. चालू सीझनचा आमचे ओवळ्याची शर्यत आठवणीत राहिलेली शर्यत आहे. काय असं स्पेशल काय केलं ओळ्यामध्ये? ओवळ्यामध्ये जसं पुशेगावचं मैदान, विठुवारकमाईचं मैदान मांडलं जातं, सेम मैदान ओवळ्याचं मांडलं जातं. त्या ओवळ्याच्या अड्ड्यामध्ये शर्यत होणे म्हणजे गरजेचं आहे. आणि त्या अड्ड्यामध्ये जेव्हा बैल गुलाल घेतो तेव्हा बैल तो नामांकित होतो. ओके. आणि त्या अड्ड्यामध्ये आमच्या बैलांनी गुलाल घेतलेला. म्हणजे ह्या वर्षातला आठवणीतल्या गुलाल. दादा, बघा, प्रत्येक बैलगाडी मालकाचं एक स्वप्न असतं की आपल्या कपाळी टिळा लागला पाहिजे, म्हणजे गुलालाचा. तर पुसेगाव, हिंदकेसरी पुसेगावचा टिळा लागणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट मानली जाते. तशीच ओवल्याची तुम्ही असं सांगितले, ओवला जो आपला मैदान आहे तिथला गुलाचा टिळा आपल्या नंदीमुळे आपल्या कपाळाला, खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात असं मला तरी वाटतं. विशेष म्हणजे गतीबद्दल काय सांगाल? गती त्याची खालूनच गती स्पीडला आहे, तेवढीच गती त्याची शेवटपर्यंत आहे. कारण काही बैलांची गती विशेषतः मध्ये आल्यानंतर काही विशिष्ट प्रकारे वेग घेतात, काही बैलांची खासियत आहे तशी. याच्याबद्दल स्पेशल खासियत काय सांगाल तुम्ही? ह्याची सुट्टी, एकदा तो सुट्टीला लावताना मस्ती करतो, तो एकदा सुटल्यानंतर त्याचा जो स्पीड आहे तो कमी नाही करत, तो वाढवतो, पण तो कमी नाही होत. आणि दादा, बरेच बैलगाड्या मालकांच्या मी जेव्हा मुलाखती घेतो त्यांच्याकडून एक मला स्पेशल उत्तर सगळ्यांचं एक कॉमन आहे का दुसऱ्या बैलाला ओव्हरटेक करून देत नाही. हा, याच्याबद्दल काय सांगाल? आमच्या बैलांनी आज परत जेवढ्या गाड्या खेळल्यात त्या अंतरात मारूनच खेळल्यात. म्हणजे असं ओव्हरटेकचा विषय येतात नाही, वन साइड. दादा, आपल्या भोलाकडे येतो. भोला नाव ठेवण्याचं कारण सांगा. भोला नाव ठेवण्याचं आमचं प्रसिद्ध देवस्थान, वैजनाथ जागृत देवस्थान वैजनाथ आहे. त्या देवाच्या नावाने आशीर्वादाने आमच्या नंदीचं नाव भोला नाव ठेवलेलं. ओके. तर काय सांगाल त्याच्या पळाबद्दल? हा भोला आम्ही 14 शर्यती केल्या आणि बोरीच्या वाडीला बैलांनी वासरांनी एवढी गती लावली, आम्हाला
त्याच्या क्षमताच नव्हती इतकी एवढी गती गती लावून म्हणून, पण आमच्या बैलांनी तिथे नाव करून दाखवलं. दादा आता स्पेशल प्रश्न दोघांसाठी विचारतो का बैलजोडी तुम्ही घरचा साज पळतो का? हा, घरचा साथ पळतो. विशेष अशी म्हणजे काही अडचणी काही अडथळे काय म्हणजे काही काही वेळा बघा एक बैल जास्त पळतो आदत असल्यानंतर बैल कमी पळतो असं काय काय कधी झालंय का तुमच्या? नाही, कधीच नाही झाले. दोन्ही सेम दोन्ही सेम पाहतात मग आमचे. त्याचा गुरु बोलायला तर आपला भिंगरी भिंगरीच गुरु आहे. भिंगरी. म्हणजे बघा मूर्तीलान कीर्तिमान म्हणावं लागेल कारण कसं घरातच जर कर्ता पुरुष असेल तो जर व्यवस्थित मार्गदर्शक असेल तर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून बाकीचे आपलं नाव करत असतात. बरोबर आहे. तर आज विशेषतः ह्या तुमच्या भिंगरीबद्दल दादा भिंगरीबद्दल मला एक स्पेशल प्रश्न विचारायचा आहे. याचा ड्रायव्हर म्हणून कोण काम करतो? याचा ड्रायव्हर म्हणून सचिन चवले आणि योगेश अयंकर. कुठले आहेत ते? सचिन चवले सुगे आणि योगेश अयंकर खांडस. ते पहिल्यापासून हा, पहिल्यापासून गाडीवर driver आहेत. असतात. कारण कसं आहे प्रत्येक गाडी मालकापेक्षा त्या ड्रायव्हरला त्या बैलांचा अंदाज बरोबर असतो. बरोबर आहे. आपल्या बैलाला कशा पद्धतीने ओढलं पाहिजे, कशा पद्धतीने थाप दिली पाहिजे, ही जी गोष्ट आहे ती ड्रायव्हरला खूप महत्वाची मानलेली असते. आणि ड्रायव्हर पण तितकाच चालाक लागतो. नुसते बरोबर. बैल पळून तुमचे चालत नाही. तुमचा ड्रायव्हर पण तितकाच हुशारना चालक पाहिजे. कुठल्या वेळी कशी गती दिली पाहिजे. तर तुम्ही अल्टरनेट ड्रायव्हर बसवता का असं स्पेशल ड्रायव्हर मोठी शर्यत असेल तर असं स्पेशल कोण ड्रायव्हर बसवता असं काय? नाही नाही नाही, आमच्या ड्रायव्हर ते आहे ते फिक्स आहे. त्यांना त्यांची खासियत माहिती आहे. ओके त्यांना कुठून काढायचं आणि केव्हा त्यांना उचकायचं ते बरोबर काढतात. ओके त्यांचे नियोजन ते बरोबर करतात. करतात. दादा टीम आता हे जे क्षेत्र आहे ते एकट्या किंवा दोन माणसाचं काम नाही. बरोबर आहे. टीम मेंबर तुमचे जे टीम बद्दल काय सांगाल? टीम बद्दल आमची टीम एकदम मजबूत बांधायची. ओके कोण कुठे कमी पण एका जीवाचे. सगळे आमच्या बैलांना जेवढे बैल मस्ती करतात त्याच्यापेक्षा जास्त ते ताकद लावतात. ओके ठीक आहे. ते अग्रेसिव्ह दाखवतात कारण तो त्यांचा गुणच आहे. तर अग्रेसिव्ह नसेल तर तो बैल पाळणार नसतो. हे बरोबर. आपण बघितलेलं आहे. आता विशेष म्हणजे तुमचं आणि त्याचं नातं कसं आहे त्याबद्दल मला सांगा. त्याला लहानपणापासून आणल्यानंतर ती जेवढी आम्ही माया दिली त्या मायेचं त्याने आम्हाला श्रीफळ करून दाखवलं. म्हणजे तुमचं नाव जे त्याने मैदानामध्ये रोशन करून टाकलं. हा परिपूर्ण नाव या परिसरामध्ये बिंदोड क्षेत्रामध्ये तुमचं नाव वरती ठेवण्याचा प्रयत्न आपला भिंगरी करतो. बरोबर. दादा भिंगरीच्या इतिहासामध्ये आता तुम्ही बोलले एवढे गुलाल झाले बरोबर आहे. असा संघर्षाचा काळ कधी आला होता म्हणजे असं तुम्हाला त्याच्याकडे बघून असं खूप कधी वाईट वाटलंय कधी आजारी बैल पडलाय काय असं तुम्हाला कधी काय वाटलं म्हणजे कधी असं तुम्हाला कधी वाईट वाटलंय का त्याच्याकडे बघून? एकदा बैल आमचा आजारी झाला होता तेव्हा आम्हाला काय माहिती नव्हतं. आम्ही बैल पळवून आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा बैल आजारी झाला तेव्हा आम्हाला थोडं वाईट वाटलं. त्याच्यानंतर आम्ही त्याची काळजी घेतली. कशा प्रकारे निगा घेतली तेव्हा? त्याला काय आलं होतं त्याला लघवीला त्रास होता. ओके त्याच्यामुळे आम्हाला त्याचा आजार समजण्यात आला. समजलं. पण किती दिवसात मग क्लिअर झालं त्यानंतर? त्याला आम्ही 8 ते 15 दिवसामध्ये क्लिअर केलं. त्याच्यानंतरच बाहेर काढलं. दादा 3 फेऱ्यामध्ये कधी पळवलंय? 3 फेऱ्यामध्ये आम्ही खटावच्या मैदानामध्ये पळवलं. खटाव. ओके तेव्हा आमची गाडी गटपास झाली होती. म्हणजे घरचीच गाडी होती का याला पायरा कुठला होता? पैरा होता, घाटावरचा पैरा होता, पायरा होता. सिंगम म्हणून. घाटावरचे बैल भरपूर आहेत बरोबर आहे. पण जो मुंबईचा जो बिनजोडचा खेळ आहे तो घाटावर नाहीये. बरोबर आहे. मुंबईमध्ये एकदा नाव झालं ना आपल्या बैलाचा हा. तर तो घाटावर ऑटोमॅटिकली नाव जातो. बरोबर आहे. बरोबर आहे. आता आपल्या बैलाचं नाव भिंगरीचं बिंदोड क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे बरोबर आहे. परंतु घाटावर गेल्यानंतर विशेष ओळख त्याची निर्माण होते. असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का? कारण कधी कधी आपण कुठे जातो बाहेर अरे हे बैलाचे हिमालय असं याबद्दल तुम्ही एखादा प्रसंग सांगाल का? झालं. आमची खटावला जेव्हा शर्यत झाली तेव्हा आमची पुसेगाव मध्ये भिंगरीचं नाव निघालं तेव्हा पण 2 नंबरला आमची गाडी उतरली. म्हणजे त्याच्या गतीने त्यांनी त्याचं नाव वरती पण वरती रोशन केलं, केलेलं रोशन केलं. बिंदोड क्षेत्रात आहेतच. दादा विशेष याला आहाराबद्दल मी तुम्हाला विचारतो दूध देता का? आम्ही त्याला 2 ते 3 लिटर दोन्ही बैलांना दूध देतो. दूध आहे. ओके. कारण दुधाची विशेष काळजी काही लोक बोलतात का दूध पाजल्यानंतर ठसका जातो नाही, काही नाही. बैलांना तो आवडत नाही बरोबर आहे. ती विशेष काळजी घे. कोण पाजतो दूध कशा पद्धतीने दूध पाजतो? आमचे छोटे भाऊ ओके संदीप बोपी पासून. मग विशेष काळजी कारण ठसका जाता कामा नये. कारण बऱ्याच डॉक्टरांची मी मुलाखत घेतली होती आपोसो भोसले यांची. तर त्यांनी सांगितलं आपण जेव्हा दूध पाजतो तेव्हा जर चुकून अन्ननलिकेच्या ऐवजी तर श्वासनलिकेत थोडसा जरी दूध गेला ना तो ठसका जो बैलाला बसतो
तो बैलाच्या एकदम काळजाला भिडणारा टचका असतो. बरोबर. तर त्याच्यामुळे बैलाचे ना म्हणजे खूप त्रास होतो त्याला. ते त्याला आपल्याला समजून नाही त्याच्या भावना, त्याच्या वेदना. तो बैलगाडा मालकच सांगू शकतो. तर असं कधी झालंय का ठसका-बिसका कधी? नाही नाही नाही, आम्ही त्याची दूध पाजण्याच्या ती टायमाला आम्ही काळजी विशेष घेतो. विशेष काळजी घेतली काळजी जाते. घेतो. ओके. आणि मी पण तुम्हाला सांगेल, दूध तुम्ही पाजताय त्याबद्दल आपलं काही हे नाही, पण तुम्ही विशेष काळजी घेत जा. कारण डॉक्टरांच्या सल्ल्याने पशुवैद्य ते आहेत. बरोबर. त्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे, आप्पासू भोसले. त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांनी आम्हाला हे सजेशन दिलं होतं. तुम्ही जिथे बैलगाडी मालकाला मुलाखत घ्यायला जाता, तिथे त्याने विशेष काळजी घ्यायला सांगा. कारण काही कधी-कधी बैल तर आपले जसं पाणी आपण ठेवतो तसं दूध पितात. बरोबर. काही बैलांना ती सवय त्या मालकांनी लावलेली आहे. आता विशेष दादा वायदीबद्दल काय सांगाल? वायदी आम्ही कोणाला दिली पण नाही आणि आम्ही घेतली पण नाही आणि घेणार पण नाही. आमचा बैल पळतो, त्याच्यामध्ये दम आहे, ताकद आहे आणि आम्ही गरिबांना पहिली प्रामुख्याने पहिला देणार. ओके, म्हणजे तुम्ही गरिबीतून वरती आलेला आहात. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला त्या संघर्षाची आम्हाला जाणीव आहे. गरिबीची जाणीव. बरोबर. बरोबर. एखादा गरीब बैलगाडा मालक आहे, तो वायदी नाही देऊ शकत. कारण बघा, बरोबर. तो देईल का तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो बैल सांभाळेल का तुम्हाला वायदी देईल? बरोबर आहे. कारण प्रत्येकाने विचार केला पाहिजे ह्या गोष्टीचा, का आपण जर एखाद्याचा वायदी घेतोय तर तो बैल कसा का उजेडात येईल? तो माणूस वायदीबद्दल सांगायचं झालं, बरेच लोकांचं म्हणणं दुमत आहे, घेतला पाहिजे, घ्यायला नाही पाहिजे. तर आता पैऱ्याबद्दल कधी तुम्हाला अडचणी आल्या होत्या का? बाबा मी वायदी दिली नाही त्याच्यामुळे पैऱ्याला मला अडचणी कधी आल्या काय? आमच्या बैलाच्या मध्ये दम असल्यामुळे आम्हाला पायऱ्याची अडचण आली पण नाही. म्हणजे आपल्या बैलामध्ये धमक असेल तर हा. ती वायदीचा काही विषय येतच नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. पैऱ्याबद्दल काय सांगाल? पैऱ्याला आज तुम्हाला आजपर्यंत कधी कोण नाही बोललंय का? काही काही वेळा काय होतं, आपला बैल पळत असतो पण जाणून बुजून डावललं देखील जातं. बरोबर आहे. असं कधी काय आपल्या भिंगरीच्या बाबतीत झालंय का? नाही नाही, पैऱ्याच्या असं बाबतीत? अजून परत झालं पण नाही आणि होणार पण नाही. कारण तो त्याची गती तेवढी आहे, त्याच्यामुळे त्या बाबतीत होणार नाही, आपल्याला पण नाही माहिती आहे. दादा विशेष हे जे शांतरूप आहे, ही शांतरूप हे काय सांगतं तुम्हाला? हे अड्ड्यामध्ये गेल्यानंतरच ते त्यांची खासियत दाखवतात. पण असे माळामध्ये किंवा शेतामध्ये बांधले किंवा मैदानामध्ये ते शांत राहणार. शांत. दादा बैलाची पैदास करण्याचा काय विचार? अजून तर आम्ही त्याचं काही नियोजन केलं कारण नाही. बरेच बैलगाडा मालक आहेत ज्यांच्या दावणीला जे चांगले नंदी झालेले असतात, त्यांचा एक विचार असतो का घरची एखादी पैदास झाली पाहिजे. जसं सांगत आलं तर जयेश पाटलांचा सोन्या झाला 50-50. बरोबर. पैदान आता उज्जैन आपण बघितला. आदत वयामध्ये तो बैलांना देखील चांगली गती लावतो आणि चांगला स्पीड देखील त्यांनी बापाचं नाव तो रोशन केलं असे तो बोलतोय. तर याच्या बाबतीत सांगायचं आलं तर म्हणजे काय पुढे भविष्यात विचार आहे का पैदास करायचा? अजून जोपर्यंत आमचा बैल पळतोय तोपर्यंत नाही. ओके. नंतरचा पुढचा आणि विचार नंतर सांगू शकत नाही. सांगू. बरं दादा, तुम्ही अत्यंत मोलाची माहिती आम्हाला दिली आणि आम्हाला बोलावलं आणि सविस्तर माहिती तुम्ही आपल्या दोन्ही बैलांची दिली. त्याबद्दल खरोखर तुमच्या मनापासून आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. तुमचे पण आभार.